नागपुर में बीजेपी के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने आज नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत के दौरान नागपुर में हो रही बैठक की बात कही। बैठक में केवल चंद्रपुर ही नहीं बल्कि नागपुर विधायक विभाग की चारों महानगर पालिका नागपुर, चंद्रपुर, अकोला और अमरावती के चुनावी मुद्दों पर चर्चा होगी। सुधीर मुनगंटीवार ने इस बयान और आज की बैठक के बाद नागपुर और आसपास की राजनीतिक हलचल में तेजी आने की उम्मीद जताई है। आज चंद्रपूर महापालिकेसंदर्भात एक महत्त्वाची बैठक नागपुरात त्या बैठकीत काय निर्णय होणार आहे? नाही, साधारणतः फक्त चंद्रपूर नव्हे, या विभागातल्या चारही महानगरपालिका, त्यामध्ये चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे। त्यासाठी त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल। त्या ठिकाणी जी प्रभारी आहे, जसं चंद्रपूरचे प्रभारी चैनसुख संचेतीजी, श्री अशोक नेतेजी व आम्ही एक 5-7 लोक असं चंद्रपूरची बैठक होईल। अमरावतीची तशीच बैठक होईल। काल पुण्याची बैठक होती। माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे। तर असा 29 कॉर्पोरेशनचा या 3 दिवसाचा कार्यक्रम नाव घेतलं। आधी प्रभारी वेगळे होते, आता प्रभारी बदललेले आहे का भाजपाचे? चंद्रपूर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात। भाऊ, नाशिकमध्ये प्रस्तावितांना डावलून भाजपमध्ये नवीन लोकांना प्रवेश दिला जात आहे आणि त्यांना तिकीट देण्याचं चाललं आहे। त्यावरून नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रंगताना दिसते आहे। आज बातमी नाही आहे का काही? सुधीर भाऊ, तुम्ही जे म्हणताय की चंद्रपुरात ज्यांना आधी प्रभारी म्हणण्यात आलेलं होतं ते फक्त घुग्गुस नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रभारी होते, त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते। आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती, पण मला जे सांगण्यात आलं आहे, श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चैनसुख संचेतीजी ज्यांनी मुलाखती घेतल्यात आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणून। किशोर जोरगेवार निवडणूक प्रभारी नव्हते कधी? मला माहीत। सगळ्यात महत्त्वाचं, आपण मुंबईला पण गेले होते, जे नाट्य झालं होतं, त्यानंतर बऱ्याच भेटीगाठी घेतल्या मुख्यमंत्र्यांसोबत। नाट्य हा शब्द योग्य नाही, नाट्य काही जागे नाही। असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे, या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे, या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा राहिलो आहे, या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मला वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं, हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा। आम्हाला तर हेच शिकवलं आहे, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए। म्हणूनच आम्ही काम करताना जीव ओतून काम करतो। निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे। जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे। आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणं हे बाय प्रॉडक्ट असेल, तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून, संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो। ही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली, त्याच्यानंतर हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार